सर्व बहिणींना माझा नमस्कार। सध्या सर्व बहिणींना दिवाळीच्या निमित्ताने बोनस किंवा प्रोत्साहन रक्कम मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र लक्षात घ्या की प्रत्येक ताईला पैसे मिळाले आहेत असे नाही। अजून बऱ्याच बहिणी आहेत ज्यांना 1500 किंवा 4500 रुपये मिळाले नाहीत आणि काही बहिणींना तर अजून 1 रुपया पण मिळाला नाही। शासनाने या सर्वांसाठी नवीन सूचना जाहीर केल्या आहेत, ज्याद्वारे तुमच्यापर्यंत ही रक्कम पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जर तुमच्या अकाउंटला अजून पण बोनस किंवा हप्त्याची रक्कम जमा झाली नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आता आपण स्टेप बाय स्टेप सूचना बघूया। पहिली गोष्ट म्हणजे KYC अपडेट। अजूनही 30% महिलांची KYC आणि आधार सीडिंग पूर्ण नाही, त्यामुळे बऱ्याच महिलांना खात्यात पैसे आले नाहीत। तुमचे KYC अपडेट करा आणि खात्याला लिंक करा। दुसरी गोष्ट म्हणजे मिनिमम बॅलन्स। बऱ्याच बहिणींना मिनिमम बॅलन्स नसेल म्हणून त्यांच्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत। तर बहिणींनो, तुमचं बँक अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा आणि मिनिमम बॅलन्स मेंटेन करा। तिसरी गोष्ट म्हणजे जॉईंट अकाउंट। ज्या महिलांचे जॉईंट अकाउंट आहेत त्यांना यावेळी पैसे आले नाहीत। मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की ही योजना केवळ बहिणींना मदत करण्यासाठी आहे, त्यामुळे पैसे फक्त ताईंच्या व्यक्तिगत अकाउंटला जमा होतील। आता चौथी गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना चुका। काही बहिणींनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, त्यांना काही रक्कम तर मिळाली, पण KYCच्या प्रक्रियेमुळे त्यांना बोनस मिळाला नाही। जर तुम्हाला फॉर्म भरताना काही त्रुटी आढळली असेल, जर तुमचा अकाउंट अद्याप ॲक्टिव्ह नसेल तर कृपया ते त्वरित ॲक्टिव्ह करून घ्या। ज्या ताईंना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला पण तिसरा आला नाही तर त्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करणे आवश्यक आहे। शासनाने सांगितले की ज्या ताईंना 10 तारखेपर्यंत पैसे आले नाहीत त्या ताईंना काळजी करण्याची गरज नाही। आता नवीन सुविधा येणार आहे जिथे महिलांना त्यांच्या समस्येसाठी तक्रार नोंदवता येईल आणि त्यानंतर 72 तासांच्या आत त्यांची समस्या सोडवली जाईल। बहिणींनो, जर तुमच्याकडे या योजनेबाबत काही शंका किंवा समस्या असतील तर खाली कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक बहिणींना या माहितीचा फायदा मिळवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।